आजारी असल्यामुळं 2-3 दिवस व्लॉग आला नाही, त्यामुळे सॉरी. पण आता नक्की व्लॉग आलेला आहे, नक्की बघा. सकाळच्या पारी आलेलो, कडबा गोळा करायला घरकड्यातला कडबा राहिलेला, मग कडबा गोळा केला. आणि ही बघा बगळं आपल्या इथं नाश्ता करायला आलेली वावरात मस्तपैकी होती, एक नंबर होती. खूप दिवसातून असलं बगळं बघायला भेटलं, हे नशीबच म्हणा. मग आम्ही लागच्या लागेच गंज लावायला घेतली. मम्मी फादर टाकत होती पेंड्या, गंज आम्ही मग लावली वगैरे मस्तपैकी. तवर मग मी हाती घास काढला, कारण की गुरांना नाश्त्यालासाठी टाकला पाहिजे ना. मग नाश्त्याला तोडून वगैरे ओकेमध्ये ठेवला आणि चोंडू आणि धनराजला खायला दिला. ओकेमध्ये त्यांचा पण नाश्ता करून झाला. मग तिथनं घरी आलो, उरकलं बिरकलं नाश्ता केला आणि आत्याच्या घरी गेलो. लय दिवस झाला आत्याला भेटलो नव्हतो. मग आत्याला भेटलो, परत घरकड्यात आलो, चोंडूला भेटलो. चोंडू आज काय मिस करत होती मला लय, त्यामुळं मग घरकड्यात आलो. आपली दुर्गी शुक्रीला पाणी ठेवलं, ओकेमध्ये पाणी पाजलं. इकडे चोंडू धनराजला पण पाणी ठेवलं आणि आपल्या चाप्या, प्रियाच्या चाप्यासाठी मग आलो. प्रियाच्या चाप्याला बघा फुलं पण लागली. ते आता मस्तपैकी प्रियाचीच कृपा. प्रिया म्हणजे केंडलला मी प्रिया म्हणतो. आणि प्रियाच्या कृपेनं बघा कशी फुलं पण आली. थँक्यू प्रिया, तू एवढं प्रेम दाखवल्याबद्दल. तुझं प्रेम फुललंसुद्धा आणि मस्तपैकी चापा आलासुद्धा, त्यासाठी प्रिया तुझं खूप खूप आभार. मग असं पाणी वगैरे झालं, पाणी वगैरे पाजून झालं. प्रिया तू खूप खुश राहा, हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि तुझ्या चरणी पण प्रार्थना. आणि तुझा आशीर्वाद माझ्यावर कायम ठेव. आणि ही बघा, हे आपल्याला घरी न्यायचे आता जळान. आणि प्रियाच्या चाफ्याचे बघा किती मस्तपैकी फोटो काढलेत, भारी आहेत का नाही. प्रिया लव यू.